बिनविरोध निवडणुकांना लोकशाहीसाठी धोकादायक म्हणणाऱ्या काँग्रेसचेच तब्बल 5 उमेदवार आता राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेसमध्ये राज्यसभा निवडणुकीत काट्याची टक्कर होणार असं चर्चा होती. अनेक जागांवर निवडणूक होण्यापूर्वीच निकाल लागलाय. 18 जून रोजी राज्यसभेच्या 26 जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र त्यापैकी 23 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यामध्ये भाजपचे 12 बिनविरोध उमेदवार आहेत, तर काँग्रेसचे 5 उमेदवार कोणतीही निवडणूक न लढवता राज्यसभेत पोहोचलेत. कर्नाटकामधून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेरा, राजस्थानमधून नीरज डांगे, तर तमिळनाडूमधून प्रवीण चक्रवर्ती यांची बिनविरोध निवड झाली आहे. दुसरीकडे एनडीए मधले राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसेना यांचा प्रत्येकी 1 उमेदवार, तर तेलुगू देसम पक्षाचे 3 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. दरम्यान मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचा वाद सुद्धा यावेळी चर्चेत आलाय. काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं बाद केला. तेलंगणामधील दाखल गुन्ह्याची माहिती लपवल्याची तक्रार भाजपनं केली होती. या विरोधात नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयानं त्यांना कोणताही दिलासा द्यायला नकार दिलाय. आता 18 जून रोजी राज्यसभांच्या फक्त 3 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे झारखंडमधील 2 आणि मिझोराम मधल्या 1 जागेचा यात समावेश आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्यामुळे तिथल्या दोन्ही जागांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.